नमस्कार. आपल्या योगा मराठी चॅनलवर खूप खूप स्वागत. जर तुम्ही प्रेग्नन्सीसाठी ट्राय करत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आज आपण अशी काही योगासने बघणार आहोत, जी आपल्या युटेरस, ओव्हरीज, हार्मोन्स, नर्व्हस सिस्टमवर काम करून आपल्याला फर्टिलिटी बूस्ट करण्यासाठी मदत करते. चला तर मग सुरुवात करूया. आपल्याला असं मांडी घालून ताठ बसायचंय. डोळे बंद. उजवा हात छातीवर ठेवायचा आहे, डावा हात पोटावर आणि डीप बेली ब्रिदिंग करायचं आहे. श्वास घेताना पोट एक्सपांड करायचं आहे. श्वास सोडताना पोट आतमध्ये. यामुळे आपला ॲब्डोमिनल रिजन मधला ब्लड सर्क्युलेशन सुधारतंय. एक 5 ते 10 श्वासांसाठी आपल्याला ॲब्डोमिनल ब्रिदिंग करायचंय. यानंतर हळू डोळे ओपन करायचे, दोन्ही हात रिलीज करायचे. उजवा हात डाव्या गुडघ्यावर ठेवायचा आहे, डावा हात आपल्या हिपच्या मागे ठेवायचा आहे आणि शरीराला एक छान ट्विस्ट द्यायचं. आपल्या पोटाला छान ट्विस्ट मिळतोय, त्यामुळे आपल्या शरीरातील टॉक्झिन्स फ्लश आउट व्हायला हेल्प होतीये. श्वास घेत हळूहळू सेंटरला यायचंय. श्वास सोडत अपोजिट साईडला ट्विस्ट करायचं. पोटाला, स्पाइनला जो ट्विस्ट मिळतोय तो फील करायचा आहे. ही मुवमेंट आपल्याला 3 ते 5 वेळा करायची. यानंतर दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे. आपले कोपरे जे आहेत ते बाहेरच्या साईडला काढायचे आणि आपल्या पेल्विक रिजन मधून सर्कल फॉर्म करायचे. मॅक्सिमम पुढे यायचंय, उजव्या साईडला, मागे, डाव्या साईडला. 5 ते 10 सर्कल झाले की सेम अँटी क्लॉकवाईज उलट दिशेने सर्कल फॉर्म करायचे. यामध्ये आपल्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सला छान मसाज मिळतोय. हळूहळू सेंटरला यायचं, रिलॅक्स. यानंतर आपल्याला सगळ्यांचं आवडतं असं बद्ध कोणासन करायचंय. त्यासाठी दोन्ही पायांचे तळवे जुळवून घ्यायचे. त्याचा आपण जास्तीत जास्त आपल्या पेल्विक रिजनच्या जवळ आणणार आहोत. हातांची बोटे इंटरलॉक करून पॅनवर ठेवायचे आणि आपले गुडघे मॅक्सिमम वर घ्यायचे, मॅक्सिमम खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. डोळे बंद करून तुम्ही फ्लॅपिंग एन्जॉय करू शकता. जस्ट ती मुवमेंट फील करायची आहे. आणि योगासनं करताना आपल्याला मेकॅनिकल नाही वाटलं पाहिजे. दहा ते 20 वेळा आपल्याला फ्लॅपिंग करायचंय. त्यानंतर आपल्या हिपच्या मदतीने आपल्या गुडघ्यांना खाली प्रेस करण्याचा प्रयत्न करायचा आहे. गुडघ्यांना मॅक्सिमम खाली प्रेस करा आणि होल्ड. 3 ते 5 श्वासांसाठी इथे होल्ड करायचंय. दोन्ही हात रिलीज करायचे. एक दीर्घ श्वास घेत हात वर न्यायचे, छान वर ताणायचे आणि स्लोली श्वास सोडत आपल्याला लोअर बॅक मधून खाली यायचंय. फॉरवर्ड बेंड करायचंय. डीप ब्रिदिंग, स्लो ब्रिद आउट सुरू ठेवायचंय. यामुळे आपल्या पेल्विक रिजन मध्ये ब्लड सर्क्युलेशन सुधारतंय. युटेरस अलाइनमेंट नीट व्हायला हेल्प होतीये. श्वास घेत हळूहळू सरळ, परत दोन्ही हात छान वर ताणायचे आणि रिलॅक्स. यानंतर आपल्याला दोन्ही पाय पुढे सोडायचे आणि पायांमध्ये मॅक्सिमम डिस्टन्स घ्यायचंय. जस्ट एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं की आपले गुडघे उचलले नाही गेले पाहिजेत. छान पाय जमिनीवर टेकलेले पाहिजेत. पायांची बोटं वरच्या दिशेने असतील. हातांची बोटं आपल्याला इंटरलॉक करायची. पुढे यायचंय
आणि चक्की चालनासन क्रिया करायची आहे. उजव्या साईडने मागे जायचंय, डाव्या साईडने पुढे यायचंय. मॅक्सिमम पुढे या, मॅक्सिमम मागे जावा. आपल्याला आपली स्ट्रेंथ यामध्ये यूज करायची आहे. यामध्ये तुम्हाला जाणवेल पायाच्या मागच्या भागावर सुद्धा एक छान ताण येतं, त्यामुळे लोअर बॉडीचं ब्लड सर्क्युलेशन सुधारतंय. ज्यावेळी आपण फॉरवर्ड बेंड, बॅकवर्ड बेंड करतो त्यावेळी आपल्या ॲब्डॉमिनल रिजनवर हलका ताण येतोय. 10 ते 15 राऊंड झाले की सेम आपल्याला अँटी क्लॉकवाईज करायचंय. श्वास घेत मागे जायचंय, श्वास सोडत पुढे यायचंय. परफेक्ट. हळूहळू सेंटरला यायचंय, सरळ व्हायचंय, दोन्ही हात रिलीज करायचे. यानंतर आपल्याला दोन्ही पाय जुळवून घ्यायचे, सुखासनात यायचंय, दोन्ही हात सरकवत पुढे न्यायचे आणि टेबल टॉप पोझिशनला यायचंय. दोन्ही हातात शोल्डर एवढं डिस्टन्स असेल. सेम पायात सुद्धा उजव्या हाताच्या मागे उजवा पाय, डाव्या हाताच्या मागे डावा पाय. बॅक स्ट्रेट. आता आपल्याला श्वास घेत मान आणि हिप वर उचलायची. श्वास सोडत हळूहळू मान आणि हिप आतमध्ये, मॅक्सिमम आत घालायचे. 5 ते 7 वेळा आपल्याला कंटिन्यू करायची ही मुवमेंट. यामध्ये आपण आपल्या थायरॉइड ग्लँडवर काम करतोय. त्याचसोबत स्पाइनची सुद्धा छान मुवमेंट होतीये. स्पाइन फ्लेक्झिबल व्हायला हेल्प होतीये. हळूहळू सरळ. आपल्याला एक दीर्घ श्वास घेत उजवा पाय दोन्ही हातांच्या मध्ये आणायचा आहे. छान इथं स्टेबल व्हायचंय. मागचा पाय पूर्ण फ्लॅट करायचंय. हळुवारपणे शरीराला वर पुश करायचंय. दोन्ही हात नमस्कारामध्ये हळूहळू आपल्या डोक्याच्या वर घेऊन जायचे. चेस्ट छान एक्सपांड करायचे. मेंटेन. डीप ब्रीदिंग, स्लो ब्रीद आउट. 3 ते 5 श्वासांसाठी आपण ही स्थिती होल्ड करतोय. हळूहळू दोन्ही हात खाली आणायचे, सरळ बघायचंय. उजवा पाय मागे न्यायचे, डावा पाय पुढे आणायचे, नजर समोर. इथे स्टेबल झाला की दोन्ही हात नमस्कार मुद्रेत आणायचे आणि हळूहळू आपल्या डोक्याच्या वर घेऊन जायचे. चेस्ट छान एक्सपांड करायची आहे. त्यामुळे आपला स्टॅमिना इम्प्रूव्ह व्हायला हेल्प होतीये. त्याचसोबत तुम्हाला जाणवेल आपल्या मांडीच्या एका साईडला छान ताण येतोय, ज्यामुळे आपली एक क्वालिटी इम्प्रूव्ह होतीये. ओव्ह्युलेशन टाइम टू टाइम व्हायला मदत होतीये. हळूहळू दोन्ही हात खाली आणायचे, डावा पाय पाठी न्यायचे, दोन्ही पायांचे अंगठे जुळवायचे आणि गुडघ्यांमध्ये जास्तीत जास्त डिस्टन्स घ्यायचे. एक दीर्घ श्वास घ्यायचा, श्वास सोडत मागे आपल्या पायांवर बसायचं आणि कपाळ जमिनीला टेकवायचा प्रयत्न करा. यामध्ये आपल्या पेल्विक भागाला छान स्ट्रेच मिळतोय. त्याचसोबत आपलं डोकं खाली आहे, ज्यामुळे नर्वस सिस्टीम काम व्हायला हेल्प होतीये. डीप ब्रीदिंग, स्लो ब्रीद आउट. आपलं शरीर मन शांत होतंय, त्याचा अनुभव घ्यायचा. 5 ते 10 श्वासांसाठी इथे रिलॅक्स व्हायचंय. आणि हळूहळू श्वास घेत मान वर करायची, शरीराला पुढे पुश करायचं. दोन्ही पाय जवळ आणायचे, एक दीर्घ श्वास घ्यायचा, श्वास सोडत आपल्या पायाच्या बोटांवर शिफ्ट व्हायचंय, गुडघे उचलायचे आणि शरीराला मागे पुश करायचंय. स्पाइन पूर्ण स्ट्रेट होईल, पाय सरळ होतील.
मॅटला पुढे प्रेस करायचं आहे जेणेकरून आपलं डोकं मॅक्झिमम खाली जाईल. यामध्ये आपल्या शरीराला रिव्हर्स ब्लड फ्लो छान होतोय, त्यामुळे आपला मेंदूचं कार्य सुधारतंय, आपल्या हार्मोन्स बॅलन्स व्हायला हेल्प होतीये. 5 ते 10 श्वासांसाठी इथे होल्ड करायचंय. हळूहळू श्वास घेत मान सरळ करायची, पूर्ण बॅक स्ट्रेट करायची, छोटी छोटी पावलं टाकत आपल्याला पुढे यायचंय आणि हळूवारपणे सरळ उठून उभं राहायचंय. यानंतर आपण मलासन करतोय. त्यासाठी आपल्या पायात शोल्डर एवढं डिस्टन्स घ्यायचंय. दोन्ही पायांचे पंजे दोन्ही साईडला वळलेले असतील. श्वास घेत दोन्ही हात वर नमस्कारामध्ये, श्वास सोडत हळूहळू खाली बसायचंय. हातांचे जे कोपरे आहेत ते गुडघ्यांच्या आतल्या साईडला असतील, जेणेकरून आपल्या इन्नर थाईज वरचं प्रेशर अजून छान वाढेल. यामध्ये आपला पेल्विक रिजन, इन्नर थाईज ला छान स्ट्रेच मिळतोय. आपला पेल्विक फ्लोर मजबूत व्हायला यामुळे हेल्प होते. आपलं डायजेशन, मेटाबॉलिझम सुधारतं. डोळे बंद करायचे आणि 5 ते 10 श्वासांसाठी इथे होल्ड करायचंय. आपलं लक्ष श्वासांवर ठेवायचंय. हळूहळू डोळे ओपन करायचे, दोन्ही हात रिलीज करायचे, आपले हिप खाली ठेवायचे आणि आता आपल्याला एका साईडला टर्न होऊन पाठीवर झोपून घ्यायचंय. यानंतर आपण सेतुबंधासन करतोय. त्यासाठी दोन्ही पाय एक एक करत बेंड करायचे गुडघ्यात. पावलं जी आहेत ती आपल्या हिपच्या जवळ ठेवायची आहेत. दोन्ही हात छान मॅटवर दाबून ठेवा आणि श्वास घेत हळूहळू आपले हिप वर उचलायचे, मॅक्झिमम वर. डीप ब्रीदिंग, स्लो ब्रीद आउट. यामध्ये सुद्धा आपण आपल्या थायरॉइड ग्लँडवर काम करतोय, आपल्या स्पाइनवर काम करतोय. हळूहळू हिप खाली आणायचे, श्वास घेत मॅक्झिमम हिप वर. यामुळे आपले एंडोमेट्रियम लाइनिंग हेल्दी बनण्यासाठी हेल्प होतीये. मेल फिमेल दोघांची फर्टिलिटी बूस्ट करण्यासाठी हे बेस्ट आसन आहे. तीन ते 5 वेळा सेतुबंधासन मध्ये मुवमेंट करायची आहे, हिप अप डाऊन, आणि त्यानंतर काही सेकंड आपल्याला होल्ड करायचे. नंतर हळूहळू रिलॅक्स, एक एक करत दोन्ही पाय खाली न्यायचे, दोन्ही पाय एकमेकांना छान जुळवून घ्यायचे आणि आपल्याला पुढचं जे आसन आहे ते भिंतीच्या आधारे करायचं. श्वास घेत हळूहळू दोन्ही पाय आपल्याला वर न्यायचे, मॅक्झिमम स्ट्रेट करायचे. पाय तुम्ही भिंतीच्या आधारे स्ट्रेट ठेवू शकता, जेणेकरून आपण जास्ती वेळ होल्ड करू शकू. डीप ब्रीदिंग, स्लो ब्रीद आउट. यामध्ये आपण आपल्या पायाकडचा ब्लड फ्लो ओटीपोटाकडे वळवतोय, ज्यामुळे ओटीपोटातील अंतर्गत अवयव, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला छान ब्लडचा सप्लाय होतोय. आपले हार्मोन्स बॅलन्स व्हायला हेल्प होतीये, कॉर्टिसोल कमी व्हायला हेल्प होते. एक ते 2 मिनिटं आपल्याला हे आसन होल्ड करायचंय. श्वास घ्यायचे आणि श्वास सोडत हळूहळू दोन्ही पाय खाली आणायचे. रिलॅक्स, दोन्ही पाय रिलॅक्स करायचे, दोन्ही हात रिलॅक्स, मान कोणत्याही एका साईडला रिलॅक्स सोडायची आणि 1 ते 2 मिनिटं शरीराला रिलॅक्सेशन मिळवून द्यायचंय. प्रत्येक अवयवाला रिलॅक्स करायचंय. हळूहळू रिलॅक्सेशन मधून बाहेर येताना थोडीशी हातांची पायांची हालचाल करायची.
एका कुशीवर टर्न होत जागेवर उठून बसायचंय. ही सगळी योगासनं करून झाली, रिलॅक्सेशन करून झालं की आपल्याला 2 ते 5 मिनिटं अनुलोम विलोम प्राणायाम आणि 11 वेळा ओम चॅन्टिंग करायचं आहे. ते कसं करायचं त्याची व्हिडिओ सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. आणि तुम्हाला आमच्यासोबत ही सगळी प्रॅक्टिसेस एन्जॉय करायची असतील तर माझा व्हॉट्सअप नंबर सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. मला मेसेज करा, तुम्हाला सगळे डिटेल्स मिळून जातील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन. धन्यवाद.